नमस्कार. दैनिक आधुनिक केसरीमध्ये दादा आपलं स्वागत आहे. आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात बोर्ड जुन्नरचा शिलेदार म्हणून लक्षात आणून दिले की शेतकरी आत्महत्या का करतोय तो करू नये म्हणून काय उपाययोजना सुद्धा तुम्ही काय केल्या पाहिजे हे सांगून दिलं. काय भावना व्यक्त करायला काय सांगा. महाराष्ट्र राज्याला कृषीच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून अजूनपर्यंत दिशा मिळालेली नाही. शेतकरी कष्ट करायला चुकत नाही आणि त्याच्यात कष्ट करणारा माणूस या राज्यात आणि देशात सापडणार देखील नाही. आपण एक कृषी राज्य म्हणतो आणि शेतकऱ्यांना बळीराजा म्हणतो. राजा म्हणणारा शेतकरी आत्महत्या का करतो? तसं पाहायला गेलं तर देवेंद्रजींचं सरकार जे आहे ते अतिशय अभ्यास आणि हुशार सरकार आहे. एकनाथजी शिंदे साहेब काम करतात, अजितदादा आपल्यामध्ये राहिलेले नाही. आता सुरेंद्र पवार नुकत्याच त्यांच्या पाठीमागे पावलं टाकतायत. परंतु आज जी गरज आहे ती स्वतंत्र कृषी बजेटची. स्वतंत्र कृषी बजेटमध्ये काम करत असताना आपण तसं पाहायला गेलं तर जसं ट्रायबलचं बजेट वेगळं केलंय, मग तुम्ही शेतकरी राजा म्हणता त्याचं कृषी बजेट वेगळं का करत नाही? त्याच्यामध्ये त्याला 24 तास लाईट द्या, त्याला योग्य अशा दरामध्ये त्याला खतं द्या, औषधं द्या, बी बियाणं द्या आणि बी बियाण्याची भेसळ 100% थांबवा. ही चेष्टा आहे ना. तो ज्या पद्धतीने आज सगळे पैसे देऊन जर आपल्याला खतं औषध बी बियाणं घेतो त्याची फसवणूक होते तर हे केवढं मोठं पाप आहे. कृषी बजेटच्या बाजून त्याला विहीर शेततळ विहीर त्याला 24 तास लाईटीची सोय आणि शेतीचं वर्गीकरण करा ना. A+चा शेतकरी कोण आहे, मग त्याला कर्जमाफी द्यायची की नाही द्यायची? B+ कोण आहे, बी कोण आहे, सी कोण आहे, डी कोण आहे आणि ई कोण आहे? तुम्ही जर कॅटेगरी केली आता मोठ्या महाराष्ट्राच्या सगळ्या शेतकऱ्याची तर तुम्हाला अल्पभूधारक कळेल, रंजलेला गांजलेला शेतकरी कळेल आणि जो निश्चितपणे अल्पभूधारक आणि दारिद्र्य रेषेखालचा शेतकरी जो आत्महत्या करायचा विचार मनात आणतो ते शेतकरी सुद्धा तुम्हाला आयडेंटिफाय होईल. त्या कृषी बजेटमध्ये तुम्ही त्याला संरक्षण द्या ना. त्याला मरून देऊ नका ना. त्याचा हातावर पोट आहे ना, त्याला सांभाळा. बघा, मोठा शेतकरी जो असतो ना तो कधीच गळ्याला फास लावणार नाही. पण ज्याची मुलं बाळा आज रस्त्यावर आहे तो शेतकरी, ज्याला बैल घेता येत नाही, ज्याला खत घेता येत नाही, ज्याला औषध घेता येत नाही, ज्याला मजूर घेता येत नाही, जो स्वतःच मजूर म्हणून तो त्याची बायको मुलं राबतात, अशा शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी तुम्ही वर्गीकरण केलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही या संपूर्ण आशेचं आपलं कृषी खातं आहे. कृषी खातं आपले एवढे अधिकारी, आपण त्याला एवढे मोठमोठे पगार देतो. पगार त्यांचे मिळवतो लाखाने नाही डबलने घ्यावं. मग तुम्ही काम काय करता? तुम्ही काय नाही वर्गीकरण केलं की ह्या महाराष्ट्रामध्ये कापूस किती पिकतो आणि त्याची मागणी किती आहे? ऊस किती पिकवला पाहिजे, कांदा किती पिकवला पाहिजे, टोमॅटो किती पिकवला पाहिजे, सोयाबीन किती पिकवलं पाहिजे, केळी, फुलं, फळं. अहो, तुमचं काहीच तक्ता नाहीये. तुम्ही त्याच्यावर कुठलाही अधिकारी, कृषी अधिकारी त्याच्यावर कामच करत नाही. कृषी सेक्रेटरी काम करत नाही. कृषी मंत्र्यांनी वास्तव हे सगळं त्याच्यावर करून घेतलं पाहिजे. आणि आम्हाला एवढीच फक्त आम्हाला शेती कापसाची हवी. एवढ्या शेतकरी कांदा पिकवा. बघा, त्यांना 12 महिने त्यांच्या मागणीला आणि त्यांच्या कष्टाला बाजारभाव मिळतो की नाही बघा. तुम्हाला कर्जमाफी द्यायची गरज नाही, त्यांच्या उपकार करायची गरज नाही आणि शेतकऱ्याला राजा म्हणून त्यांना भिकारी म्हणायची पण गरज नाही, त्याला हमी भावाची पण गरज नाही. तसंच तुम्ही शेतामध्ये शेतकरी काम करत असताना सर्पदंशानी म्हणा, बिबट्यानी म्हणा हल्ला करून त्याला जी भरपाई म्हणून थोडीफार आर्थिक मदत केली जाते, त्याविषयी थोडंसं सांगा. बघा, सर्पदंशाच्या आता एकाही शेतकऱ्यांना